नमस्कार, मी मेघना घाग. लोकशाही राऊंडअप मध्ये आपलं स्वागत. एका आरोपीच्या शोधासाठी आलेल्या पोलिसांना प्रश्न विचारणं प्राध्यापक सुरेश बोरसे यांना महागात पडल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. पोलीस उपनिरीक्षक आणि सोबतच्या व्यक्तींनी केलेल्या बेदम मारहाणीत बोरसे गंभीर जखमी झाल्यानं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला असता वेरूळसह जिल्हाभर संतापाची लाट उसळली. नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात या विशेष रिपोर्टमधून. शिक्षक मृत्यू प्रकरणावर छत्रपती संभाजीनगरमध्ये संताप. पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप. वेरूळसह जिल्हाभर उसळली संतापाची लाट. पोलीस आरोपींच्या शोधाला फिरत असताना पोलिसांना शिक्षक सुरेश बोरसे यांनी विचारणा केली असता वाद निर्माण झाला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आणि सोबतच्या काही व्यक्तींनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. या मारहाणीत प्रकृती गंभीर झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात आता 7 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र याआधी मुख्य महामार्ग अडवून नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. या सगळ्या झटापटीत बोरसे सरांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आता पोलीस वेगवेगळे कारण देतील, परंतु पोलिसांच्या मारहाणीमुळेच हा मृत्यू झालेला आहे. रवी आवारे कोण, नागरगोजे कोण, स्कॉर्पिओ कोणाची, कार कोणाची, या सगळ्या गोष्टी ताबडतोब खुलासा झाला पाहिजे. रवी आवारे असतील आणि नागरगोजे असेल यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण या लोकांनी इथं गुंडागर्दी केली. पोलिसांच्या वर्दीमध्ये खाकी वर्दीतली गुंडागर्दी. आमचा एक सर्वगुण संपन्न शिक्षक नाहक बळी गेला. या घटनेचा मी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे जाहीर निषेध करतो व जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह खुलताबाद पोलीस स्टेशन येथून हलवणार नाही. आता आम्ही खुलताबाद पोलीस स्टेशन येथे मृतदेह घेऊन जात आहोत व आमच्या एका शिक्षकाला न्याय मिळावा एवढी आमची मागणी आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 संशयितांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतले. मात्र आरोपींना अवघ्या काही तासात जामीन मिळाल्यानं संताप अधिक वाढलाय. या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याची चौकशी सुरू असून पोलिसांनी खासगी वाहनाचा वापर का केला, संशयित व्यक्ती पथकासोबत का होता, आरोपींची माहिती असतानाही सुरुवातीला अज्ञातांविरुद्ध गुन्हा का दाखल करण्यात आला, यावरून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सुरेश बोरसे यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. ते शिक्षक म्हणून काम करत होते. झालेली घटना दुर्दैवी आहे. घडलेल्या घटनेवरून पोलीस स्टेशन खुलताबाद या ठिकाणी CR नंबर 249/26 कलम 106(1) आणि कलम 131 भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आम्ही 4 आरोपींना अटक केलेली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास आमचा सुरू आहे. शिक्षकाच्या मृत्यूमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत असून सत्य समोर येईपर्यंत जनतेचा संताप कायम राहण्याची चिन्ह आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.